पावसासंदर्भातली एक मोठी अपडेट आहे। राज्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। पुण्यातही गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाऊस कोसळतोय। या पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। दरम्यान पुढील काही तासात पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाकडून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढील काही तासात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागाने केलंय। पुढची बातमी पाहूयात। आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी गावचे शेतकरी महेश दरेकर यांच्या 3 एकरावरील शेतातील कांदा अवकाळी पावसात भिजलाय। जवळपास 300 गोणी कांद्याच्या पावसामुळे चिखल झालाय। वडिलांनी पिकवलेलं लाल सोनं वेचण्यासाठी आता 6 वर्षांच्या मुलीसह कुटुंबाची धडपड सुरू आहे। यावेळी चिमुरडीला अश्रू अनावर झालेत। कांदा भिजल्यामुळे दरेकर कुटुंबाची 5 महिन्यांची मेहनत आणि लागवडीसाठीचा 80 ते 90 हजारांचा खर्च आता पाण्यात गेलाय। ज्यातून उत्पन्न मिळणार होतं तो कांदाच भिजल्यामुळे कुटुंब हवालदिल झालंय। आता आमचे कांदे पाऊस साहेब मला तुम्ही मदत करा। हे बघा आमचे आमचा सगळा कांदा शेतात 3 एकर होता। त्याला खर्च सगळा मिळून 80-90 हजारापर्यंत झाला। खत बियाणं लावणं मजुरी सगळं त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही। पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती। सगळा शेतातच कांदा होता। शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे। आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे। त्याला आता आम्ही बोलणार तरी काय। आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या कांद्याची आम्हाला नुकसान भरपाई द्या तुम्ही। या अवकाळीने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय आपण पाहतोय। पुढची बातमी पाहूयात। मराठवाड्यात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजा चांगलाच रडवेला झालाय। राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे कांदा पिकाला चांगलाच फटका बसलाय। लातूर, जालना आणि नाशिकमध्ये कांद्याचं अतोनात नुकसान झालंय। लातूरमध्ये 3 एकर क्षेत्रावरील कांद्याचं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे कांदा वाहून गेलाय, तर नाशिकात कांदा चाळीत सडू लागलाय। आता बातमी पुण्याच्या दौंडमधून आहे। दौंड शहरालगत असणाऱ्या पवार पॅलेस जवळच्या रेल्वेच्या पुलाखाली पाणी भरलंय। त्यामुळे दौंडकडून अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। दौंडच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस कोसळलाय। कोकणात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे। त्यामुळे निसर्गही फुललाय। मुंबईकरांची पावलं त्यामुळे अलिबागकडे वळाली आहेत। मुंबईपासून जवळ असल्यामुळे मुंबईकर अलिबागला प्राधान्य देत आहेत। अलिबागमधले समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतायत। अलिबागला जाताना वाटेत लागणाऱ्या कार्ले खिंडीतही निसर्ग सौंदर्य अनुभवता येत आहे। पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी अलिबागला प्राधान्य दिलंय। त्यामुळे पेण ते अलिबाग मार्गावर मोठी वाहतूक कोंडी दिसते। 1 ते 2 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याचं दिसतंय। त्यामुळे पर्यटकांचे मोठे हाल होताना दिसतात। पावसाळ्यामुळे आजपासून अलिबागला बोटीने जाता येणं शक्य नाहीये, कारण गेटवे ऑफ इंडियावरून मांडवाकडे जाणाऱ्या बोटी पावसाळ्यात बंद करण्यात आल्या आहेत। त्यामुळे गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि अलिबागला जाताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अवकाळी पावसाने जोर धरलाय। यामुळे पाटण तालुक्यातील नवजा येथील प्रसिद्ध ओझरडे धबधबा ओसंडून वाहू लागलाय।
पहिल्याच पावसात ठोसेघर धबधबा वाहू लागलाय, त्यामुळे पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळताना दिसत आहेत। दाट धुकं आणि पावसाची संततधार यामुळे ठोसेघर धबधब्याचं रूप आणखीनच आकर्षित करतंय। निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक ठोसेघरकडे जाऊ लागले। अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू झालाय। आजही रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान विभागानं वर्तवलाय। ऑरेंज अलर्ट कुठे कुठे आहे पाहूयात। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर। तर येलो अलर्ट कुठे आहे तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि पुणे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। त्याचसोबत जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर आणि संभाजीनगर इथे देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। त्याचसोबत जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि बुलढाणा इथे देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। इतकंच नाही तर अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि नागपूर हे जिल्हे देखील येलो अलर्ट या जिल्ह्यांना देण्यात आलाय। त्यासोबत सांगली, नांदेड, परभणी, हिंगोली, वर्धा इथे देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचसोबत भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इथे देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। असलेलं कमी दाबाचं क्षेत्र ॲज अ डिप्रेशन म्हणून रत्नागिरी आणि दापोलीच्या जवळ आज क्रॉस करण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्टसुद्धा जारी केलेला आहे, जिथे काही ठिकाणी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल पडण्याची शक्यता आहे। सोबतच सातारा आणि कोल्हापूर या डिस्ट्रिक्टला सुद्धा घाट रिजनसाठी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉलचा फोरकास्ट दिलेला आहे। मान्सूनपूर्व पावसासह जोरदार वाऱ्याचा फटका मासेमारी व्यवसायाला देखील बसलाय। अशात कोकणात खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमार नौका परत किनाऱ्यावर दाखल झाल्या, त्यामुळे यंदाचा हंगाम संपण्यापूर्वीच नौका नांगरून ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे। मासेमारी बंद झाल्याचा फटका मच्छीमारांना बसला असून आवक घटल्यामुळे माशांचे दरही वाढलेत। पुढची बातमी पाहूयात। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता आनंदाची बातमी। मुंबईतून मालवणला अवघ्या 4 तासात जाता येणार आहे। आज भाऊच्या धक्क्यावर बोट दाखल होणार आहे। M2M नावाची हायटेक बोट सेवा आजपासून सुरू होणार आहे। सुरुवातीला ही सेवा प्रायोगिक तत्वावर चालवली जाणार आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संताप असताना पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे। पुण्यातील लोहगाव परिसरात एकूण 23 वर्षीय महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून झुरळ मारण्याचं औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तिचे पती अजय पवार, सासू आणि दीर मनोज पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर फरार आरोपी निलेश चव्हाणच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे। वैष्णवीच्या बाळाचा छळ केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। वैष्णवीच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेच्या पतीचा जवळचा मित्र आहे आणि वैष्णवीच्या आत्महत्येनंतर त्याने वैष्णवीच्या बाळाला लपवून ठेवलं होतं। या संदर्भातलं महत्त्वाचं एक अपडेट आहे। हगवणे कुटुंबावर कारवाईचा फास आता आवळलाय।
वैष्णवी मृत्यू प्रकरणातील हगवणे पिता पुत्रानं वापरलेली बेलेनो कार बावधन पोलिसांनी जप्त केली आहे। 17 मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असताना आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना बेलेनो कारमधून प्रवास केला होता। याआधी पुणे पोलिसांनी थार कार देखील जप्त केली आहे। हगवणे प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर आतापर्यंत स्त्रीधन म्हणून दिलेली हुंड्यामध्ये दिलेली फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा जप्त करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हुंड्यामध्ये दिलेली चांदीची भांडी जप्त करण्यात आलेली आहेत। हगवणे यांनी गुन्हा घडल्यानंतर पळून जाण्यासाठी जी वाहनं वापरलेली आहेत त्या वाहनांपैकी थार, इंडिवर आणि एक बलेनो अशी 3 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। अजून कुठली वाहनं निष्पन्न होत आहेत का त्याचा देखील तपास चालू आहे। या संदर्भातली एक सविस्तर बातमी पाहूयात। राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबाच्या जाचामुळे सुनेचा जीव गेलाय। जाच हा हुंड्यासाठी होता, कारण हुंड्याच्या पैशातून हगवणे कुटुंबाला मोठेपणा करायचा होता। असाच मोठेपणाचा एक व्हिडिओ समोर आलाय, पहा नेमकं काय घडलंय। भयंकर होता की त्यानं थेट बैला समोरच गौतमी पाटीलचा डान्स ठेवला। हगवणेचा मोठीपणा ही सुनांच्या पैशावर होता। पोरांची लग्न करायची आणि सुनांकडनं कोट्यावधीचा हुंडा मागायचा आणि छळ करायचा। हुंड्यातल्या पैशात माज करायचा आणि पैसे संपलं की पुन्हा सुनांचा जाच करायचा। स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी सुनांचा छळ करणं हे हगवणेचा धंदा। त्याच्या याच माजापायी एका सुनाचा जीव गेला। आता ही माकाड बसले गेलात। घरच्या सुना लेकीवानी कशाला म्हणता, लेकच म्हणा की। पण ही हगवण्यासारख्या लोकांना वाटते घरी सून आली म्हणजे तिच्या माहेरून पैसा आला। पण असला माज लई दिवस टिकत नसतो। पापाचा घडा भरला की ती फुटतो आणि कायद्याचा दणका बसला की पुढचं भाकरीचं तुकडं ही जेलात तोडायचं, एवढं नक्की। पुण्यावरनं सागर आवाड, साम टीव्ही। त्यामुळे हगवणेचा हा मोठेपणा त्याच्या आता अंगलट येतोय। एकीकडे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजं असतानाच तशीच आणखी एक बातमी समोर येते। हुंड्यासाठी अभियंता असलेल्या पत्नीकडून डॉक्टर पत्नीचा छळ करण्यात आलाय। अभियंता पतीनं पत्नीच्या आई वडिलांकडे मर्सिडीज कार आणि 25 लाखांची मागणी केल्याचा आरोप केलाय। डॉक्टर पत्नीनं हा आरोप केलाय, तर या प्रकरणात पतीसह सासू सासरे, दीर आणि ननंदेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वैष्णवी हगवणे प्रकरणी चाकणकरांच्या भूमिकेवर आता संशय घेण्यात येतोय। तर ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी रुपाली चाकणकरांवर सडकून टीका केली आहे। चाकणकरांचा राजीनामा घेऊन त्या पदावर सुसंस्कृत चांगली महिला असावी आणि अशी ती बसवा, अशी मागणी पेडणेकरांनी केली आहे। चिल्लर आणि थिल्लर ह्या बाई आहे असं आता लोक उघड बोलायला लागले। आणि अशा चिल्लर थिल्लर बाईला ही लोक जर अध्यक्ष म्हणून ठेवत असतील तर मला वाटतं महाराष्ट्र कुठे चाललंय। मग जर यांना खुर्चीत बसायची पण वेळ नसेल तर यांना रिकामे करा, कशाला ठेवलं यांना। अशा कितीतरी महिला असतील या पदाला न्याय देणाऱ्या असतील। तर पुढची अपडेट आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलनने केलाय। जेलमध्ये कराडला स्पेशल चहा दिला जातो, त्याला चांगल्या चपात्या दिल्या जातात। कारागृहातील कॅन्टीनमधून तो 25,000ची खरेदी करत असल्याचा आरोप रणजित कासलेनं केलाय। जामिनावर जेल बाहेर आल्यानंतर रणजित कासलेनं एका व्हिडिओतून हा दावा केलाय।
आरोप नेमके काय तर स्पेशल चहा, चांगल्या चपात्या, जेवणात मटन चिकन, झोपण्यासाठी 6 ब्लँकेट कराडला देण्यात येतात असा आरोप आहे। तर जेल कॅन्टीन मधून 25,000ची खरेदी देखील झाल्याचा आरोप केलाय। फरसाण काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट तंबाखू असेल, मी बघितलं नाही ते ओपन करून, पण ते ही होतं सगळं। कपातच्या 3 लेअरची चपाती, फरसाण, चिकन किलोवर मिळतं त्या ठिकाणी चिकन। ह्याला 3 बुधवार रविवार चिकन मिळतं। कॅन्टीन 25,000ची कॅन्टीन घेतो तो, स्वतःच्या नावावर 10,000ची आणि 5-6 जण वंजारी समाजाचे त्याच्या नावावर तो 5,000ची कॅन्टीन घेतो। म्हणजे ज्याची अवकात नाही ना त्यांच्या नावावर कॅन्टीन घ्यायचं, पैसे मागवायचं आणि हे का 50,000ची कॅन्टीन असते का कुठं? आम्हाला 1000पेक्षा जास्त देत नाही। या संदर्भातली पुढची बातमी अशी आहे की बडतर्फ PSI रणजित कासलेंचा आता आणखी एक दावा आहे। वाल्मिक कराडबाबत मी गौप्यस्फोट करेन म्हणून मला बीड कारागृहातून हलवलं गेलं, माझ्यामुळे कराडला सुविधा देता आल्या नसत्या असा दावा रणजित कासलेनं केलाय। जेव्हा मी सांगितलं मला सुरक्षा द्या तेव्हा नाही दिली, आणि जेव्हा मी त्या ठिकाणी ह्याला गेलो, पुण्याला आलो फ्लाईटने, तेव्हा सगळे माझ्या पाठीमागे होते, तेव्हा एकट्याला सोडलं मारायला मला, आणि तेव्हा दिली नाही सुरक्षा। आणि मी काहीतरी त्या वाल्मिक कराडचं बाहेर काढेल, तिथं बसून त्याला फॅसिलिटीज देता येणार नाहीत, किंवा मी त्याच्यासोबत कम्पेअर करेल की त्याला हे दिलं मला का नाही दिलं, तर त्या ठिकाणाहून मला हलवलं, हे मुख्य कारण आहे। सुरक्षा बिरक्षा काय नाही, सुरक्षा असती तर कधीच दिली असती। आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे। साताऱ्याच्या दोन्ही राजेंनी शरद पवार गटाला खिंडार पाडलाय। सत्यजित पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाला दोन्ही छत्रपतींनी मध्यस्थी केली आहे। सत्यजित पाटणकर यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। खासदार उदयनराजे भोसलेही सत्यजित पाटणकरांना भाजपत घेण्यासाठी आग्रही आहेत। पुढील आठवड्यात शक्ती प्रदर्शन करत पाटणकरांचा भाजपत प्रवेश होणार आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेड दौऱ्यावर येणार आहेत। नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर अमित शहांची जाहीर सभा होणार आहे। या सभेला शंखनाद सभा असं नाव देण्यात आलंय। या सभेची भाजपच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे। मैदानावर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलाय। 50 ते 60 हजार लोक बसतील अशी व्यवस्था देखील करण्यात आली आहे। सभास्थळाच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेडच्या नवीन मोंढा येथे भव्य सभा होणार आहे। आपण पाहू शकतो की या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। समोरच्या बाजूला असा हा भव्य स्टेज असणार आहे। पावसाचा अंदाज पाहता या ठिकाणी संपूर्ण जो आहे तो भव्य असा वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आलेला आहे। या बाजूला आपण पाहू शकतो की जवळपास 50 ते 60 हजार लोक बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि 2 भाजपाचे कार्यालयाचं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर 2 ते 2:30 वाजता या ठिकाणी नांदेड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर त्यांची भव्य अशी सभा होणार आहे। या सभेला शंखनाद सभा असं नाव देण्यात आलेलं आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड। पुढची बातमी पाहूयात। उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याच्या फक्त चर्चा नाहीत तर ते एकत्र येणारच असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। युतीची चर्चा थेट राज ठाकरे यांच्याशी होणार आहे असं राऊतांनी सांगितलंय। तर संजय राऊतांनी युतीचे संकेतच दिलेत, म्हणजे ही युती होणारच नाही असा टोला भाजप नेते सुजय विखेंनी लगावलाय। उघडायला वेळ आहे ना, पडदा योग्य वेळी उघडला जाईल आणि तुम्हाला संपूर्ण जे चित्र ते स्पष्ट होईल। आणि मी वारंवार सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांकडून या सगळ्या प्रक्रियेला नक्कीच मान्यता आहे, सकारात्मक अशी भूमिका आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जरी भावना असेल तर हा प्रयोग एकदा करून पाहायला हरकत नाही अशी माननीय उद्धव साहेबांसह आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। यापुढेची चर्चा जर झाली तर ते त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत सन्माननीय राज ठाकरे त्यांच्याशी होईल ना। संजय राऊत साहेबांनी संकेत दिले म्हणजे होणारच नाही। तुम्ही 2 वर्ष वाट पहा,
त्या पक्षामध्ये फक्त 2च लोक राहतील, माननीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब. बाकी तिसरं कोणी तिथं सापडणार नाही. जोपर्यंत राऊत साहेब तिथं आहेत तोपर्यंत कोणीही त्यांच्याबरोबर जाणार नाही आणि त्या पक्षाला उभारी पण मिळणार नाही. आता हे काय मीडियामध्ये दाखवलं जातं ते 1 होणार, 2 होणार, 3 होणार, त्याच्या पुढचे अनेक प्रश्न आहेत. मग 1 झालं तर पक्षाचा नेता कोण राहणार, मग नेतृत्व कोण स्वीकार करणार, अशा अनेक तर्क वितर्क आहेत. तर त्यामुळं मला वाटत नाही की जे ते म्हणतायत ते होईल.